Hello, this is the okay. थकलो मी, पायऱ्या चढू चढू थकलो. इतक्या साली स्फूर्तही नाही राहिली राव. या म्हणजे पहिले कशी खूप स्फूर्तही राहत होती. बॉम्ब जिम मारत होतो, मस्त खेळायला जात होतो. म्हणलं तसं एकदम फटसे उठजा, फटसे कामाला लागायचं एकदम. म्हणजे आताही तसं आहे म्हणा, म्हणजे मी असं लेझीनेस वगैरे नाही, बट थकून जातो राव एकदम लवकरच. आणि कसं एका वर्षात आपलं कसं काम काय होतं, ड्युटीवर जायचं. ड्युटीवर जेवढे काय बलात्कार होत असेल मागून पुढून, बस तेव्हा स्फूर्ती दाखवायची. घरी आलं का पूर्ण लेझीनेस होतं यार. पूर्ण इथं घरी आलं की बस लॅपटॉप लावायचा, प्रोजेक्टर लावायचा, पाय समोर करायचे, मस्त बसायचं. बस रात्री 12 वाजेपर्यंत तर इथून हालायचंच नाही. बस जेवायच्या वेळेस थोडंसं उठायचं, गाडी काढायची, डब्बा आणायचा, जेवण केलं, दात घासलं का पुन्हा बसलं. काफी लेझीनेस होता. बट इतकं मी म्हणजे माझ्या जॉबवर माझं खूप जास्त मारून घेत होते. सो या हां, आता आज काय झालं ॲक्च्युली, आता जस्ट रिसेंटली मला बंटीचा फोन आला. या बंटी कोसरे, मला खूप दिवसांनी नाही का कोण्या ओल्ड फ्रेंडचा फोन आला. आय जस्ट फील रिअली ग्रेट. कारण असे बंदे नाही का खूप कमी वेळा कॉल करते, आणि कॉल केला त्याला असं खूप चांगलं वाटते राव. का चलो बा ठीक आहे, चला यार, चला काही ना काहीतरी फोन केला. थोडंसं एवढ्याच वर्षांनी, काही असो, कोणते रिझन असो, बट फोन केला बहुत चांगला वाटला. हां, तर त्यांनी फोन कशासाठी केला, रिसेंटली नाही का मी अपडाऊन करून राहिलो ना, नागपूर वर्धा. आय डोंट नो, सगळ्यांना काहीतरी दिसून राहिलं का भाऊ नागपूरवरून रोज अपडाऊन वगैरे करते. सो बंटीने फोन केला का भाऊ तू अपडाऊन वगैरे करते का. सो असे या मी अपडाऊन वगैरे करतो. मग कॉम्पिटेटिव्हचे क्लासेस वगैरे लावले का. नाही, कॉम्पिटेटिव्ह क्लासेस वगैरे लावले नाही मी कसं आहे की कॅड डिझायनिंग कोर्सेस वगैरे लावले आहे, आणि त्याचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट वगैरे सुरू आहे. त्यासाठी मी रोज अपडाऊन करतो. असं आहे का म्हणे, राहून आपल्याला इथे याच्यासाठी हे करायचं म्हणे, आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी क्लासेस वगैरे लावायचे आहे. वेल, मग मी त्याला थोडंसं काही ना काही सांगितलं राव. आता हे बघ, आता कसं माझं एक प्रकार रेकमेंडेशन आहे भाऊ. आता कॉम्पिटेटिव्ह क्लासेस म्हणजे यू हॅव टू बी अ फोकस ऑन गव्हर्नमेंट जॉब. म्हणजे तुम्ही कॉम्पिटेटिव्हसाठी स्टडी करत आहे म्हणजे तुमचं गव्हर्नमेंटसाठीच फोकस आहे ना. तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठीच फोकस आहे ना तुम्ही, का तुम्हाला हे जॉब भेटली पाहिजे, ते जॉब भेटली पाहिजे, MPSC UPSC रेल्वे पोलीस किंवा कुठेही वगैरे क्रॅक करण्याचा प्रयत्न करून कुठेही गव्हर्नमेंट जॉब वगैरे घेण्याचा प्रयत्न करावा, राईट. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, गव्हर्नमेंट इज कम्प्लिटली लॅगिंग. यांचे एक्झाम केव्हा लागते, यांचे रिझल्ट केव्हा लागते, आणि यांची इम्प्लिमेंटेशन केव्हा होते, आणि यांचा इंटरव्ह्यू केव्हा होते, आणि यांचा जॉईनिंग केव्हा होते. आता पहा, ही एक प्रोसेस, आणि या प्रोसेसलाच करण्यासाठी हार्डली यांना 2 किंवा 3 वर्ष लागते. म्हणजे भाऊ तुझा आज पेपर होईल तर तुझा करीब 8 महिन्यानंतर रिझल्ट लागेल. 8 महिन्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर 15 किंवा 1 महिन्यानंतर शॉर्टलिस्ट होईल. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मग तुम्हाला करीब 1 महिन्यानंतर कॉल येईन. मग 1 महिन्यानंतर कॉल आल्यानंतर 1.5 महिन्यानंतर तुमची इंटरव्ह्यूची डेट तयार होईल. आणि मग तुमचं इंटरव्ह्यू क्रॅक झालं, हू नोज व्हॉट एव्हर इट हॅपन्स, तुमचं इंटरव्ह्यू क्रॅक झालं का, इंटरव्ह्यू क्रॅक झाल्यानंतर तरी 1 महिन्यानंतर 1 किंवा 1.5 महिन्यानंतर तुमची जॉईनिंग होईल. पहिले ट्रेनिंग होईल, म्हणजे ट्रेनिंग म्हणजे तेच जॉईनिंग. आणि ते ट्रेनिंग राहीन करीब 1 वर्षाचं, 1 किंवा 1.5 किंवा 2 वर्ष, व्हॉट एव्हर इट कंपनी रिक्वायर्ड. सो ट्रेनिंग त्याच्यामध्ये ट्रेनिंग, आणि ट्रेनिंग नंतर मग जॉबमध्ये ट्रान्सफर होईल. तुम्हाला कोणतं सेक्टर पाहिजे तुम्हाला, म्हणजे इथे नागपूर सेक्टर किंवा पुणे मुंबई व्हॉट एव्हर.
सो अशा प्रकारे आहे. आणि हे काही एक प्रकारे लॅगिंग प्रोसेस आय डोंट नो, म्हणजे मी याच्या ब्लेम करत नाही. या ऑफकोर्स नॉट, गव्हर्नमेंट आहे, खूप साऱ्या गोष्टी हँडल आउट करायच्या आहे. आणि फर्स्ट थिंग फर्स्ट आय हॅव टू डिस्कस अबाउट दिस की भाऊ वी आर टॉकिंग अबाउट गव्हर्नमेंट. या आणि इथे भाऊ कॉम्पिटिशन बहुत बहुत बहुतच जास्त आहे. दॅट्स वाय इट्स ए कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. या कारण इथे कसं आहे, इथे जो स्पॅन आहे ना, जो मेंबर ऑफ पीपल हु आर इन्वॉल्व इन धिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तो त्याचा जो स्पॅन आहे ना तो खूप मोठा आहे, बहुत मोठा. इट्स कम्प्लिटली बिग अँड कम्प्लिटली. ह्या म्हणजे कसं आहे की एका एक्झामसाठी जिथे रिक्वायरमेंट हार्डली 900 किंवा 1000 लोकांची गरज असते ना, तिथे करीब 70 किंवा 80 लाख जण, 70 किंवा 80 लाख. या आय एम नॉट सेईंग एनी थिंग्स लाईक बॅड वर्ड ऑर मी असं नाही म्हणून राहिलो का हे कम्प्लिटली लाय आहे, चुकीचं आहे. नो 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 नो, हे बहुत रिअलिस्टिक घटना आहे. आणि हे जे आकडे जे सांगून राहिलं आहे मोस्ट ऑफ द ट्रू आहे. मोस्ट ऑफ द 1000 जागेसाठी करीब आपल्या देशामध्ये सांगू किती फॉर्म वगैरे निघतात एका ह्याच्यासाठी. 1000 जागेसाठी एक प्रकारे ॲव्हरेज आहे 1000 जागेसाठी ॲटलिस्ट 5 लाख रुपये, पाच नाही, ॲटलिस्ट 10 लाख फॉर्म सबमिट होतात. 10 लाख फॉर्म फॉर 1000 जागेसाठी. सो एक प्रकारे हा रेशो क्रिएट कर ना, तर विचार कर त्या 1000 जागेसाठी 10 लाख जण जेव्हा फॉर्म भरण तर तेव्हा किती भयानक कॉम्पिटिशन होईल. आणि त्यांच्या ती कॅटेगरी असते राव, SC ST OBC वगैरे वगैरे, लॉट्स ऑफ थिंग्स. आणि खूप सारे क्लासिफिकेशन करून ते वगैरे रिक्रुटमेंट प्रोसेस करतात, त्याच्याबद्दल आपल्याला काही माहीतच नाही. आणि ते तर ठीक आहे भाऊ, बट जे पैसे देणार आहे ना मॅनेजमेंट कोणा, तो तर वेगळाच असते राव. त्याची तर कुठं हे नसतेच, म्हणजे कुठं फॉर्मवर किंवा साईटवर काही देऊनच नसते का मॅनेजमेंट कुठं आहे नाही आहे वगैरे, काहीच नाही. एकदम सिक्रेटली होतात या गोष्टी. आपल्याला वाटते का आपला नंबर लागला ना आपण गेलो तर बस जागा भरली. भाऊ माझी जागा गेली कुठे, तुझी जागा गेली कुठे गेली काहीच माहित नाही, मॅनेजमेंटने खाऊन टाकली. वा, मॅनेजमेंट म्हणजे काय असते की कसं आहे की एक मुलगा आहे ज्याचे आई वडील खूप सारे श्रीमंत आहे आणि त्यांच्या आई वडिलांना वाटते का या बंदाला कसं आपली गव्हर्नमेंट जॉब भेटली पाहिजे. तर मग त्या आई वडील कशी तरी जुगाड पाणी करून काहीतरी जे रिक्रुटर असतात त्यांना पैसे दाबवून देतात. 10 लाख 20 लाख 25 लाख 50 लाख रुपये त्याच्या गांडीत भरले रिक्रुटरच्या. तर मग का भाऊ त्याला का पैशाची गरज, भाऊ घे तुझ्यासाठी जॉब घेऊन घे. मग त्याच्या पोराला जॉब भेटून जाते. आणि जो बंदा करीब वर्षभरापासून मेहनत वगैरे करतो, मेहनत कष्ट, आणि तो इथपर्यंत पोहोचला, त्याची तर पूर्ण गांड मरून जाते राव. आणि हे एक प्रकारे ट्रू आहे. या ॲक्च्युली नाही का हे असं झालं पण आहे. माझे जे भाऊजी आहे प्रीतीताईचे मिस्टर, या आता भाऊजी झाले आहे, लग्न झालं आहे त्यांचं, झालं करीब 4 महिने झाले आहे. या असं काय आहे की त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्यांनी खूप प्रयत्न केला होता. आणि ॲक्च्युली नाही का त्यांनी एक्झाम दिली, त्यांचं ग्रॅज्युएशन झालं, एक्झाम दिली. आणि जे काही रिक्रुटरसाठी जे काही प्रोसेस वगैरे लागतात त्यांनी पूर्ण फॉलो केले. आणि त्यांनी ते पूर्ण पढाई केली, अभ्यास केला, देन पेपर दिले, क्रॅक केली एक्झाम क्रॅक केल्यानंतर इंटरव्ह्यू झाला, म्हणजे एक प्रकारे क्रॅक केली. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला जेव्हा तरी गेले तेव्हा त्यांना कळलं की त्यांची जागा एकदम कोणतरी गायबच करून टाकली मॅनेजमेंटवाल्यांनी. माहीत पडलं का एक कोणतं तरी मोठ्या पार्टीचा एखादरी मोठतरी बंदा त्यांनी त्याच्या पोराला लावून घेतलं यांच्या जागी, अनुराग भाऊच्या जागी त्यांच्या जागी लावून टाकलं. तर मग काय, अनुराग भाऊपाशी एवढे पैसे नव्हते, तर मग काय त्यांनी काही ना काहीतरी थोडेसे कोर्टात गेले आणि त्यांनी काहीतरी अशी केस फाईल केली. बट ते आता कोर्टात जाऊन ते तर पुन्हा वर्षी प्रोसेस भाऊ. आणि आता फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मग काय ते तुला माहिती आहे कोर्टाचं कसं आहे काय आहे. एक वेळा केस टाकली का मग झालं पुन्हा 5 वर्ष तर काही पाहायची कामच नाही. हळूहळू 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 पुढे जाते. आणि या 5 वर्षात खूप काही चेंज होऊन जाते. मग तर काही केसवर तेवढा
लक्षही नाही राहत, काही नाही राहत, आणि बाश मग काय. मग अनुराग भाऊनी कसं एकदम तो विषय सोडून दिला आणि बस मग काय त्यांनी स्वतःचा ओन बिझनेस स्टार्ट केला वर्धेमध्येच. आणि आता ती ते वर्धेमध्ये इंटरनेट कॅफे चालवत आहे. आणि ठीक आहे, ते महिन्याचे करीब करीब 30 किंवा 40 हजार रुपये कमवून राहिले. बाय ओन बिझनेस ते स्वतः बिल्डअप करत आहे आणि स्वतः वाढवत सुद्धा आहे. सो इट्स ग्रेट, इट्स रिअली नाईस. आणि सोबत प्रीतीताईचा साथ आहे, सो त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही. ऑफकोर्स, डेफिनेटली नॉट. या सो मला म्हणायचं हे आहे की खूप साऱ्या गोष्टीच असतात आणि खूप साऱ्या गोष्टीला आपण एक प्रकारे इन्व्हॉल्व करून आपण एक बिकम बेटर बनवतो. या अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की आता बंटीचा फोन आला होता आणि बंटी म्हणे त्याच्या बोलण्यावर असं वाटलं भाऊ का तो त्याची एक्सपेक्टेशन खूप जास्त आहे पण त्याची लायबिलिटी बहुत कमी आहे. या म्हणजे आता तो असं म्हणून राहिला आहे. आता पहा, मी त्याला असं म्हणलं भाऊ आता तू कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळून राहिला. मी एक प्रकारे रेकमेंड केला त्याला एक प्रकारे ऑप्शन, भाऊ तू असं एक पहा, एका पद्धतीने विचार कर. समजा तुला कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळायचं आहे म्हणजे तू फोकस आहे तू गव्हर्नमेंट जॉबसाठीच, राईट. आता गव्हर्नमेंट जॉबमध्ये एक प्रकारे लॅगिंग प्रोसेस आहे, 2 वर्ष 3 वर्ष लागते रिक्रूट होण्यासाठी. अदर दॅन याच्यामध्ये इतके सारे कॉम्पिटिशन असतात भाऊ की तू विचार पण करू शकत नाही. 0.01% तुझा नंबर कुठे कटून जाईल माहीत होणार नाही. आणि लागल्यानंतरही मॅनेजमेंटवाले तुझे कुठे गाण मारणार ते पण तुला माहीत होणार नाही. बस तू फक्त एवढा पूर्ण पढाई करून समजा जर तुझी फेल होत असेल आणि एवढा टाईम बर्बाद करून जर तुला फेल होत असेल तर भाऊ विचार कर ना. म्हणजे एक प्रकारे मी त्याला असं रेकमेंड केला का समजा तू या कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकते आणि तुला हे करू शकते, यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट. बट मी त्याला एक प्रकारे रेकमेंड केला का भाऊ समजा तुला असं वाटते का तुला लवकरात लवकर जॉब गेन करणं आहे, सो बेसिकली यू हॅव टू ट्राय अ कन्सल्टन्सी किंवा प्रायव्हेटमध्ये पहा बा थोडंसं. कारण प्रायव्हेटमध्ये कसं आहे का लवकरात लवकर जॉब लागून जाते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कसं आहे की तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू द्या, या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ट्रेन करा. म्हणजे याच्यात प्रायव्हेटमध्ये कसं आहे की तुम्हाला टिक फॉर टॅग आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं एक प्रकारे बॉन्ड साईन केला जातो. या म्हणजे कसं आहे प्रायव्हेटमध्ये त्यांना एम्प्लॉयची गरज तर असतेच, ऑफकोर्स असते. व्हाय? कारण यांच्यापाशी नाही का मॅनपॉवर खूप कमी असतो आणि या मॅनपॉवर कमी असण्यासाठी त्यामुळे नाही का त्यांना माणसाची गरज तर असते, त्यामुळे ते रिक्रूट प्रोसेस करतात. तर यासाठी काय आहे, काही कोणती एक्झाम वगैरे होत नसते, काही न होत असते. बस त्यांना एवढं माहिती आहे, प्रायव्हेट सेक्टरवाल्यांना एवढं माहिती आहे की आम्हाला एक प्रकारे ग्रॅज्युएशनवाला एक बंदा पाहिजे ज्याच्यापाशी हार्डली 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असला किंवा नसलाही तरी एक फ्रेशर म्हणून तो इथे आला पाहिजे. मग त्यांनी आम्हाला ट्रेन करून मग आम्ही त्याला लावून देऊ. बस हार्डली 15 किंवा 20 दिवसात फटसे जॉब लागून जाते. बस फक्त शोधण्याची, फक्त जॉब कुठे निघाला आहे हे फक्त शोधावं लागते. कुठे निघाले, काय निघाले, कसा प्रकारे आहे, काय आहे हे सगळं शोधावं लागते. सो मग मी त्याला म्हणलं बंटीला की भाऊ असं असं आहे, तुला समजा जर करायचं असेल तर पहा. तर तो म्हणे यार काय म्हणे त्याला आम्ही इंजिनिअरिंग कशाला केलं, एवढं इंजिनिअरिंग केलं तर मग चला मी आहे कोण. म्हणजे एवढं इंजिनिअरिंग केलं बा मी तर थोडंसं वाटले पाहिजे ना का मी हार्डली 10-15 हजार रुपयाचा जॉब करीन तर का माझं हे नाही होणार असं तसं. म्हणजे त्याला कसं वाटतं आहे का मला माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मला बस डायरेक्ट 20 किंवा 25 हजार रुपयाची जॉब पाहिजे. भाऊ जेव्हा तुम्ही बाहेर पडता ना तेव्हा नाही का असे भयानक गोष्टी होतात तुमच्यासोबत आणि तुम्ही त्याला डिस्क्राईब पण करू शकत नाही का होऊन राहिलं भाऊ. त्या ग्रॅज्युएशनवाले समजा जर तुम्ही बघ गेले तरी तुम्हाला 10 किंवा 12 हजाराच्या वरती तुम्हाला पैसा देणार नाही, कुठेच देणार नाही. क्विकली जॉब पाहिजे. आता तुम्ही गव्हर्नमेंट वगैरे प्रिपरेशन करत असाल सो ठीक आहे भाऊ, बट अदर दॅन तर ऑफकोर्स प्रायव्हेटमध्ये तर तुला असं काही होणारच नाही. मग याच्यामध्ये काय आहे की तुमचं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स पुढे मग हळूहळू पैसा वाढत जातो राव. प्रायव्हेटमध्ये पण असं नाही खूप कमी पैसा नाही, बहुत जास्त पैसा आहे राव. थोडं मेहनत करावं लागते, साऱ्या गोष्टी अचिव्हमेंट करावं लागते आणि हळूहळू शिकून घ्यावं लागते, तेव्हा आपल्याला सगळं काही भेटते. असंच एकदम देगाहरी पलंगावरी वगैरे काही भेटत नाही. आणि तुला वाटत असेल का मला एकाच वेळेस आपल्याला 20, 25 किंवा 40 हजार जॉब भेटत असेल, सो असं कुठेच होत नाही. गव्हर्नमेंटमध्ये होत असेल हो, पण इथे वगैरे होणार नाही. प्रायव्हेटमध्ये तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल, पूर्ण दिमाग खर्च करावा लागेल,
पूर्ण दिमागाची दही होऊन जाणार, घामाची दही होऊन जाणार, पूर्ण गांड लागून जाईल. पण याच्यामध्ये एक प्रकारे मजा आहे का, तुम्ही काहीतरी जॉब करून राहिले आहे तर याची एक प्रकारे मजा आहे. टाईम लाईन, डेड लाईन वगैरे, आणि सोबत प्रोडक्शन, खूप सारे प्रॉब्लेम असतात राव याच्याचमध्ये नाही का. प्रायव्हेटमध्ये हे आहे. आता मी कशासाठी करून राहिलो आहे भाऊ, आपलं नाही का गव्हर्नमेंट जॉब फोकस नाही. व्हाय? कारण आपल्याला फोकस आहे लवकरात लवकर मुंबईला जाऊन फिल्म स्कूल जॉईन करणं, आणि फिल्म स्कूल जॉईन करण्यासाठी आपल्याला लागते पैसा. आणि पैसा आपल्याला लवकरात लवकर कसा कमवता येईल? ऑफकोर्स प्रायव्हेटमधून. थोडा बहुत आपल्याला तकलीफ होईल, पण कसं एक प्रकारे आपल्याला फायद्याचं पण राहील. आणि प्रायव्हेटमध्ये कसं आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे, याच्यामध्ये सिक्युरिटी नसते. म्हणजे तुमचं पेन्शन झाल्यानंतर, म्हणजे तुमचं वय झाल्यानंतर तुम्हाला पैसा वगैरे भेटा, नो 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 डेफिनेटली नॉट. गव्हर्नमेंटमध्ये पूर्ण सिक्युअर असते का तुमचं सर्व्हिस झाल्यानंतर ते जॉबवाले तुम्हाला पण पेन्शन वगैरे प्रोव्हाइड करणार. बट प्रायव्हेटमध्ये वगैरे असं काही पेन्शनचा फंड वगैरे नसतोच. इथे ऑन हँड तुम्हाला जेवढा पैसा भेटतो तेवढा पैसा भेटतो राव. या काही पैसा कटत नाही, काही नाही, सरळ तुमच्या हातात. मग तुम्ही डिपॉझिट करता किंवा तुम्ही फिक्स डिपॉझिट करता, वॉट एव्हर यू हॅव टू डू, या दॅट इज इट. सो त्याला असं काही म्हणलं तर मग भाऊ म्हणे माझी अपेक्षा वगैरे खूप जास्त आहे म्हणे, मला असं 20-22 हजार रुपयाचे, म्हणजे 10-12 हजार रुपयाचा जॉब करायचंच नाही म्हणे, वगैरे वगैरे. आता मग भाऊ पहा आता तुला, म्हणजे तुला असं काही कळत असेल ना, तुला असं भेटत असेल तर सो बेस्ट ऑफ लक भाऊ. कारण मी तर बाहेरचं जग पाहिलं आहे, आणि तिथे तर एवढं भयानक कॉम्पिटिशन आणि एवढं भयानक प्रोफाईल वगैरे असतात की आपण जगूच शकत नाही. आणि हार्डली 10 किंवा 12 हजार रुपये जरी भेटले तरी खुश म्हणावं, आपल्याला जॉब भेटला, आणि समोर अजून प्रयत्न करत राहावं. सो तो म्हणे मला कॉम्पिटिटिव्हकडे जायचं आहे म्हणे. सो ठीक आहे, मग त्याला बादलला रेकमेंड केलं, भाऊ हा एक बॅडी आहे, तो रोज अपडाऊन करते, सो त्याच्याशी कॉन्टॅक्ट कर आणि यू हॅव टू गो. सो आज बाकी काही नाही. आता माझा सोमवारी पेपर आहे, शुक्रवारी पेपर आहे. आज मी सरांना म्हणलं का मी इंटरव्ह्यू वगैरे फेस करू का म्हणलं, तर म्हणे ठीक आहे म्हणे, इंटरव्ह्यू फेस करून टाक म्हणे. तर मग त्यांना फोन लावला मी, ते म्हणे शुक्रवारी वगैरे पेपरला वगैरे येऊन जा म्हणे. ओके ठीक आहे. सो काय झालं की मग ऑटोकॅडसाठी मी आज सकाळपासूनच एकदम लागून आहे या, आणि घरी आल्यानंतरही डेस्कटॉपवर मी इन्स्टॉल केलं ऑटोकॅड, आणि तेच प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करून पाहत आहे. आणि आताच रिसेंटली मी आता नाही का ऑटोकॅडचे ट्युटोरियल आणि वगैरे सगळे व्हिडिओ वगैरे डाउनलोड केले आहे. आता ते बघतो रात्री, आणि आता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्यापाशी 1 दिवस आहे. आय डोंट नो मी आता का करू शकतो एका दिवसात वगैरे, बट प्रिपेअर फॉर द बेस्ट. आणि म्हणजे मला असं वाटते का आपण ॲटलिस्ट ट्राय तर केला पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यू असते कसा, डिझायनिंग कोर्सेस, म्हणजे एक प्रकारे एक्सपिरियन्स होऊन जाते राव, हळूहळू कसं असते, काय असते. राईट. So this is the My Artifact episode number 823. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.